टीव्ही पाहताय की रेडिओ ऐकताय? केंद्र सरकारचा हा नवा नियम आधी जाणून घ्या। खासगी रेडिओ स्टेशन्सना आता रोज 1 तास द्यावे लागणार जनहित संदेश। सकाळी 6 ते रात्री 11 दरम्यान टीव्हीवर 30 मिनिटांचा स्लॉट राखीव। केंद्र सरकारचे आदेश। केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन। टीव्ही चॅनल्सवर सार्वजनिक सेवांचे नियम कडक। जर तुम्ही टीव्ही पाहत असाल किंवा रेडिओवर तुमची आवडती गाणी ऐकत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। आता तुमच्या मनोरंजन आणि गाण्यांच्या दरम्यान केंद्र सरकार काही मोठे बदल करणार आहे। टीव्ही चॅनल्स आणि खासगी रेडिओ स्टेशन्सवर आता राष्ट्रीय आणि सामाजिक महत्त्वाचे कार्यक्रम दाखवणे अनिवार्य होणार आहे। केंद्र सरकारने या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आणलाय आणि यामुळे प्रसार माध्यमांवर काय परिणाम होणार आहे पाहूया सविस्तर। देशातील टीव्ही आणि रेडिओ प्रसारण सेवांसाठी एकच समान नियामक चौकट तयार करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारने मांडलाय। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी टेलिकम्युनिकेशन्स म्हणजे टेलिव्हिजन, रेडिओ आणि संबंधित सेवा नियम 2026 चा नवा मसुदा प्रसिद्ध केलाय। या नव्या नियमांनुसार आता खासगी टीव्ही चॅनल्स आणि FM रेडिओ सेवांना राष्ट्रीय तसेच सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे विषय प्रसारित करणे कायदेशीररित्या बंधनकारक केले जाणार आहे। आतापर्यंत टीव्ही चॅनल्ससाठी सार्वजनिक सेवा प्रसारण हे ऐच्छिक होते, परंतु नव्या मसुद्यात हा पर्याय बदलून तो करणे आवश्यक आहे असा अत्यंत कडक करण्यात आलेला आहे। या नव्या नियमांनुसार सर्व टीव्ही चॅनल्सना दररोज किमान 30 मिनिटे राष्ट्रीय आणि सामाजिक महत्त्वाचे कार्यक्रम सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत प्रसारित करावे लागतील। तर दुसरीकडे खासगी FM रेडिओ स्टेशन्सना दररोज किमान 1 तास राष्ट्रीय व सामाजिक विषयांवर जनहित संदेश आणि कार्यक्रम प्रसारित करणे बंधनकारक असेल। या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने शिक्षण आणि साक्षरता, शेती आणि ग्रामीण विकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान तंत्रज्ञान, महिला व दुर्बल घटकांचे कल्याण, पर्यावरण, सांस्कृतिक वारसा संरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांचा समावेश असेल। दरम्यान देशातील खासगी FM रेडिओ स्टेशन्सना स्वतःच्या बातम्या प्रसारित करण्याची परवानगी देण्याची दीर्घ काळाची मागणी या मसुद्यातही मान्य करण्यात आलेली नाही। त्यांना केवळ आकाशवाणीचे बदल न केलेले न्यूज बुलेटिन प्रसारित करण्याचीच मुभा असेल। केंद्र सरकारच्या या नव्या प्रस्तावामुळे आता टीव्ही आणि रेडिओवरील कार्यक्रमांचे स्वरूप काही प्रमाणात बदललेले पाहायला मिळणार आहे। समाजोपयोगी आणि राष्ट्रीय महत्त्वाचे विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले। या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।